प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच आपण पहिली प्रश्नपत्रिका बघतोय इयत्ता दुसरीची मराठी माध्यमाची. आता आपण इंग्लिशचे क्वेश्चन घेऊया. 40वा क्वेश्चन बघा. आय यूज अ स्पॅनर अँड स्क्रूड्रायव्हर. मी स्पॅनर आणि स्क्रूड्रायव्हर वापरतो. म्हणजे हू एम आय म्हणजे मी कोण? मेकॅनिक. पॉटर नाही होणार, ओके नाही. पॉटर म्हणजे काय? कुंभार. नाही होत. वापरतो का तो? नाही. मग मेकॅनिकच वापरतो ना स्क्रूड्रायव्हर आणि स्पॅनर. म्हणून पर्याय क्रमांक 2. खालीलपैकी कोणती परवानगी नाही? परवानगी मागायची मग आपण काय बोलतो? मे आय गो टू द टॉयलेट प्लीज. बरोबर. मे आय कम इन टीचर. ओके. मे आय ड्रिंक सम वॉटर. मे आय म्हटलं की परवानगी आली. प्लीज म्हणजे काय आलं? प्लीज म्हणजे हे रिक्वेस्ट आली, ओके नाही. म्हणून नाही आहे परवानगी. 3. खालीलपैकी ॲरो दर्शवणारा पर्याय. ॲरो, इथे ॲरो आहे. 44. खालील शब्दातील अक्षरांपासून कोणता लहान अर्थपूर्ण शब्द तयार होणार नाही? आता टीचरपासून बघा. हर, ही, टी तयार होईल. आणि हा शब्द आहे का? EAC नाही आहे, म्हणजे हा नाही तयार होणार. खालीलपैकी कोणते विशेषण आहे? थिन. बरोबर. हे विशेषण आहे 1 नंबरचं. खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरले आहे? उद्गारवाचक. त्याला इंग्लिशमध्ये काय बोलतो आपण? क्वेश्चन मार्क बोलतो का? फुल स्टॉप नाही. कॉमा बोलतो का? नाही. ते एक्सक्लेमेशन मार्क, ओके नाही. म्हणून 4. 47. सोबतच्या चित्रात कोणते इंग्रजी अक्षर तयार होत नाही? सोबतच्या चित्रात कोणते इंग्रजी अक्षर तयार होत नाही? आता बघा, याच्यामध्ये एक्स होतं आहे, ओके नाही. झेड पण होते आणि व्ही पण होते इथे, म्हणजे एल नाही तयार होते. 1. पुढील अक्षरांपैकी कोणते अक्षर 2 वेळा लिहिल्यास एका पक्षाचे नाव तयार होईल? हां, आता बघा, एका पक्षाचं नाव तयार व्हायला हवं. ROPAT आहे, म्हणजे काय येणार? पॅरट. पॅरट होईल ना, डबल R येतो पॅरटमध्ये, म्हणजे 1 लागेल अजून R आपल्याला इथे. 49. खालील शब्दांच्या यादीत बसणारा शब्द शोधा. सिस्टर, ब्रदर, फादर, मदर. खालील शब्दकोशाप्रमाणे सर्वात शेवटी येणारा शोधा. शेवटी येणारा त्यांनी शब्द शोधायला लावला आहे बघा. शब्दकोशाप्रमाणे म्हणजे ABCD प्रमाणे लावायचं हे. मग वाय सगळ्यात लास्ट येतो, की नाही. XYZ पण वाय आहे म्हणून U 2 नंबर. आता आपण यातलाच 4था विभाग बघूया. बुद्धिमत्ता चाचणी 51वा प्रश्न. आता बघा, इंग्रजी अक्षरमाला त्यांनी दिली आहे आणि प्रश्न विचारला आहे. प्रियंका शाळेच्या मैदानामध्ये पूर्वेकडे तोंड करून उभी आहे, तर तिच्या उजव्या हाताला कोणती दिशा येईल? आता बघा, मुख्य दिशा तर यायलाच हव्यात ना मुलांना. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. आता ती पूर्वेकडे तोंड करून उभी आहे प्रियंका, ओके ना. इथं तिचं तोंड आहे. मग तिचा इकडे डावा हात येणार आणि इकडे उजवा येणार. मग तिच्या उजव्या हाताला कोणती दिशा येईल? दक्षिण. उत्तर आहे 1 दक्षिण. 52 बघा. खालील चिन्हमालिकेत प्रश्नांच्या जागी क्रमाने येणारी चिन्हमालिका पर्यायातून शोधा. आता बघा, त्रिकोण दिलाय, गोल दिलाय, त्यानंतर फुली दिली आहे आणि इथं चौकोन दिलेलं आहे. परत काय केलं आहे त्यांनी? आता यांची जागा बदलली बघा. फुली इकडं होती, ती इकडं घेतली. मग आता पुढे काय करणार? आणि चौथ्या ह्याच्यात काय दिलं आहे बघा. पुन्हा त्रिकोण आणि नाही, आता काय केलं आहे? हे जे मधलं आहे ना, त्रिकोण आणि गोल, ते मध्ये टाकले आणि हे इकडे केले. तर आता हा पर्याय आपल्याला शोधायचा. आता बघा, याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. त्या चिन्हामध्ये बघा, इथं काय केलं आहे? हे जे आहे ना, यांची दुसऱ्या ह्याच्यात आदलाबदल केली आणि इकडे काय केलं आहे? इकडे ह्या पहिल्या 2 मध्ये आदलाबदल आहे, ओके नाही. म्हणजे आता चौकोन इकडे आला, त्रिकोण इकडे आला. म्हणजे इथं काय हवं? त्रिकोण पुढे, नंतर चौकोन. हे आपल्याला इथेच पर्याय क्रमांक 4 मध्ये बघायला भेटते. मग उत्तर क्रमांक 4 आहे. दिलेल्या इंग्रजी अक्षरात एचच्या अक्षराच्या डावीकडील तिसरे अक्षर कोणते? आता इथे बघा, एचच्या डावीकडील तिसरे विचारले. एचची डावी बाजू ही ई येईल बघायचं उत्तर. तिसरं अक्षर ई येतं, म्हणून पर्याय क्रमांक 3. खालील प्रश्नात गटातनं बसणारे पद ओळखा. याचं उत्तर आहे बघा, गोड, खारट, फिक्कट आणि कडू. हां, मग फिक्कट ही चव आहे का? नाही, त्याच्यामुळं फिक्कट. 23, 3, 4 आणि 17. आता 23, 3, 17 ह्या विषम संख्या आहेत. 4 ही समसंख्या आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 उत्तर. रहीम हा संदेशपेक्षा उंच आहे. रॉबिन हा रहीमपेक्षा उंच आहे. समीर हा रॉबिनपेक्षा उंच आहे. तर सर्वात बुटका कोण? आता इथं आपल्याला एक छान आकृती काढावी लागेल, मग आपल्याला कळेल. रहीम जो सांगितला आहे त्यांनी की हा संदेशपेक्षा उंच आहे, म्हणजे रहीम उंच आला, ओके. आणि रॉबिन जो आहे तो रहीमपेक्षा उंच आहे, हा उंच आला. आणि समीर जो आहे तो पुन्हा रॉबिनपेक्षा उंच आहे, म्हणजे सगळ्यात बुटका यांच्यात कोण आला? संदेश. म्हणजे 56चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1. 57. सन 2017 या वर्षात महाराष्ट्र दिन सोमवारी आहे, तर त्याच महिन्यात 31 तारखेला कोणता वार आहे? आता बघा, महाराष्ट्र दिन काय असतो? 1 मे. 1 मे सोमवारी आहे. आता आणि 31 मेची तारीख त्यांनी विचारलेली, वार विचारलेला आहे. आता बघा, त्यांनी 1 तारखेचा वार दिला आहे आपल्याला, हो की नाही. 1 मे सोमवार दिला आहे. मग काय करायचं? त्याच तारखेचा आपण आता त्या सोमवारचेच
तारीख काढून घ्यायची, त्याच्यामध्ये 7 मिळवायचे कारण 7 दिवसाचा आठवडा असतो. म्हणजे 1 नंतरची सोमवारची तारीख कोणती येईल? 8, नंतर 15, 22, 29. 29ला सोमवारच आला म्हणजे मंगळवारी 30 आणि बुधवारला येईल 31. 58 अनुष्काचा कवायतीच्या रांगेत पुढून 11वा व मागून 9वा क्रमांक आहे, तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत? 58वा प्रश्न राहिला आहे आपला. खालील संख्या मालिकेत संख्येतील अंकांची बेरीज 5 येईल अशा किती संख्या आहेत? आता संख्येतील अंकांची बेरीज बघा 14, 5 येते. याची येते का? नाही येत. याची नाही. याची येते 2. याची नाही येत. याची नाही. याची नाही. 3, 4 संख्या आहेत. ओके. 59 अनुष्काचा कवायतीच्या रांगेत पुढून 11वा मागून 9वा क्रमांक आहे, तर एकूण विद्यार्थी विचारलेत त्यांनी कवायतीतले. आपण सोडवूया हा प्रश्न. आता बघा इथे अनुष्काचा जो क्रमांक आहे ना तो पुढून आहे 11वा आणि पाठीमागून आहे 9वा, म्हणजे पुढे मुलं किती राहिले? इकडे 10, अनुष्का इथे 1 आणि इकडे मागे हा 9वा आहे, मागून मागे 8 राहिले. 10 आणि 8 18 आणि अनुष्का 1 19. असे रांगेत एकूण 19 मुलं येतील. हे बघा पर्याय क्रमांक 3 उत्तरे. 60 आणि 61 पहिल्या आणि दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे तसा तिसऱ्या आणि चौथ्या पदाचा आहे, ते शोधायचं आहे. बघा 52 14 मग 85 किती? बरं बघा हे गणित इथं काय दिलं आहे? बेरीज करायची, गुणाकार केला समजा इथे, तर हे बघा सुटतंय. 5 आणि 2चा गुणाकार 10, 1 आणि 4चा 4. ओके नाही, म्हणजे काय येईल? गुणाकार केला तरी नाही हे होते. हा प्रश्न नाही सुटते. मग बेरीज आता सोप्या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा. 5 आणि 2 यांची बेरीज किती येईल? 7. 4 आणि 1ची बेरीज येईल 5, म्हणजे 7 तास 5. ओके नाही, मग यांची पण बेरीज करायची. 8 आणि 5 13 आणि यांची बेरीज येते बघा. उत्तर एकच आहे याचं. मग ते कसं? तर 7 आणि 5चा संबंध कसा करणार? 5ची दुप्पट 10 येते, त्यातनं वजा 3 केले. ओके नाही, मग 8ची दुप्पट 16, 16तनं 3 गेले 13 राहिले. अंकांची बेरीज करून हा प्रश्न सोडवायचा. 61वा प्रश्न बघा. आता इथे काय बघा 1 2 3 रेषा दिलेल्या आहेत आणि त्रिकोणाला पण 3 रेषा आहेत. मग आता पुढच्या ह्याच्यात किती आहेत रेषा? 1 2 3 4 आहेत. मग 4 रेषा इथं कुठं दिसत आहेत? इथे याला, म्हणून पर्याय क्रमांक 3. 62 ड घ व ह अ ही अक्षरे जुळून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो, तर कोणत्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास एका वृक्षाचे नाव तयार होईल? बघा अवघड हा शब्द त्या अक्षरांपासून तयार होतो आणि त्यातलं जर तुम्ही दुसरं आणि चौथं अक्षर घेतलं, दुसरं कोणतं आहे? व, हां, आणि चौथं ड, व ड, वृक्षाचं नाव तयार होते. म्हणून पर्याय क्रमांक 1. 16 + 4 20, 20 + 5 25. आता 16 + 4 केलं तर 20 येतं आणि 20 + 5 केलं तर 25 येतं. म्हणजे 4 5 म्हणजे इथं 6 मिळवायचे. 25 + 6 किती येतात? 31, म्हणजे पर्याय क्रमांक 4. आणि मग 31 मध्ये 7 मिळवलं तर 38. खालील आकृत्यांमध्ये विशिष्ट प्रकारचा क्रम आहे, तो क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी आकृती ओळखा. आता बघा क्रम कसा दिला आहे त्यांनी. इकडे 1 दिलं आहे, त्याच्यानंतर इकडे 2, पुन्हा 3 वाढवले, पुन्हा हे झाले 4. 4 चौकोन झाले बघा इकडे. आता इकडे पुढं काय केलं आहे? इथे क्वेश्चन मार्क दिलं आहे ना. 1 चौकोन झाला, 2 झाले, 3 झाले, 4 झाले, तर 5चं यायला हवं. इथे 6 आहेत, हे नाही होणार. बघा इथे 5चं दिलेलं आहे त्यांनी, म्हणून पर्याय क्रमांक 2. 65 खालील प्रश्न आकृतीत आरशातील प्रतिमा कशी देईल? आरशामध्ये काय होतं? डावी बाजू उजवी, उजवी बाजू डावी. आता बघा इकडे ए डी ही उजवी बाजू आहे आणि ही डावी आहे, म्हणजे ए डी इकडे दिसायला हवा. ए आहे असाच दिसतो, परंतु डी बघा असा आहे, तो उलटा होतो. सी पण असा उलटा होतो आणि बी पण असा उलटा दाखवला आहे, त्याच्यामुळे इथे पर्याय क्रमांक 1 हेच बरोबर उत्तर आहे. दुसरं बघा सोबतच्या आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा. आता बघा इथं त्यांनी दिलेलं आहे, इथं विचारले त्यांनी की काय येईल. अगोदर काय करायचं की आडवी बेरीज आणि उभी बेरीज करून बघायची. नाही आलं बेरीज करून पण नाही येते बरोबर, मग गुणाकार करू. बघा आता 3 आणि 4चा संबंध बघा मधल्या संख्येशी आहे का? आहे. 3 4चा गुणाकार 12 येतो, 5 3चा गुणाकार 15 येतो, मग 6 त्रिक 18, म्हणजे पर्याय क्रमांक 3. आता मैदानावर खेळता खेळता मित्रांसोबत भांडण झाले तर तुम्ही काय कराल? क्षुल्लक गोष्टीवरून भांडायचे नाही असे मनोमन ठरवाल. 4 सोबतच्या आकृतीत वर्तुळांची संख्या आयतापेक्षा कितीने जास्त आहे? आता इथं मोजावं लागेल वर्तुळ किती आहेत आणि आयत किती. मग ते जर तुम्ही मोजलं त्याची वजाबाकी केली तर तुम्हाला कळेल 6ने जास्त आहेत. आता 69 70 खालील सांकेतिक भाषेत अक्षरांसाठी काही चिन्हे दिली आहेत, त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे शोधा. आता बघा अक्षरं आणि हे चिन्ह आहेत. वरील सांकेतिक भाषेत या चिन्हांनी कोणता शब्द लिहाल? तर त्याचं तुम्ही जर याच्या जागी टाकलं तर तुम्हाला शब्द मिळेल काळा. 2 नंबर. 70 वरील सांकेतिक भाषेत पाण्यात राहणाऱ्या एका प्राण्याचे नाव तयार होते, तर त्या प्राण्याच्या नावासाठी असणारे सांकेतिक चिन्ह पर्यायातून शोधा. हे बघा 4 नंबरचं आहे. 71 72 खालील प्रश्नात गटात जुळणारे पद ओळखा. बघा आता
याच्यामध्ये काय दिलं आहे त्यांनी, पंचकोनमध्ये पंचकोन, त्रिकोणामध्ये त्रिकोण, चौकोनात चौकोन, मग वर्तुळात वर्तुळ. पर्याय क्रमांक 3. 15, 25, 20. 5-5ने वाढत चालले संख्या. 15 आणि 5 25, 25 आणि 5 20, 20 आणि 5 काय येतं आहे 25. आता बघा याचं ना व्यवस्थित निरीक्षण करायचं बघा. 15 आणि 10 25 येतं हां, आणि पुन्हा 25मधनं 5 वजा केलं की 20 येतं. पण आता आपण असा क्रम लावायचा, 15 आणि 20चा संबंध लावूयात आपण हां. 15 अधिक 5 20 आणि मग 25 अधिक 5 किती येतं 30, म्हणजे इथे येणार पर्याय क्रमांक 2. आता खालील प्रश्न आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब. पाण्यातील प्रतिबिंब काय सांगितलं आहे की पाण्यातील प्रतिबिंब हे डावी बाजू डावीच राहते, उजवीच राहते, परंतु ती वरची बाजू आहे तो खाली येते आणि खालची बाजू वरती जाते हां. आता बघा ही वरची आहे बाजू, ही खालची आहे. आता हे पाण्यातील प्रतिबिंब शोधायचं आहे. म्हणजे हे जे दिसत आहेत दोन ते आपल्याला बाजू ही इकडेच राहणार, हे पण इकडेच, फक्त हे वरती जाणार. मग हे कोणत्या आकृतीत दिसतंय तुम्हाला? मग बघा आता ही बाजू आपल्याला वरती पाहिजे हो की नाही. मग बघा वरती आली ही बाजू आणि हे पण इकडं आलं आहे आणि ही वरची जी बाजू आहे ती खाली आहे, म्हणजे 2 नंबर आकृतीत आहे बघा उत्तर. पुढे सोबतच्या वेन आकृतीचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नाचे पर्यायातून उत्तर शोधा. बघा आता वेन आकृती दिली आहे इथं त्यांनी, त्रिकोण गोल चौकोनाचे, आणि ए हे अक्षर कोठे आहे, हे अक्षर कोठे आहे बघा. तिन्ही याच्यात वर्तुळात, त्रिकोणात आणि चौकोनात पण तिन्ही आकृतीत सामायिक. खालील प्रश्न आकृती तंतोतंत दिसणारी आकृती पर्यायातून शोधा. तंतोतंत विचारली बघा, याच्यासारखी तंतोतंत. निरीक्षण व्यवस्थित केलं की दिसेल. ही नाही होत कारण इथे चौकोन आहे बघा. ही होते का? नाही होती, ते गोल दिलं आहे त्यामुळे ही होते बघा 3 नंबरची हां, म्हणून पर्याय क्रमांक 3. 4 नंबरची होते का? नाही होत. खाली बघा हे त्रिकोण खूप दिलेत म्हणून. अशा प्रकारे ही प्रश्नपत्रिका आपल्या झाली. धन्यवाद.